Hello everyone, very warm welcome. Thank you so much to everybody for this beautiful and wonderful presence. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. I welcome you everybody from the bottom of my heart. How do you do everyone? Hope you all must be fine. Thank you so much for this beautiful and wonderful presence ever. So let's get started. What is going on? काय सुरू आहे? काय चाललंय? What is going on? Absolutely. Able to is going on, है ना? ओके, सो वी आर प्रॅक्टिसिंग ऑन इट. स्पीकिंग मध्ये आपण फोकस करतोय. आपण असं फोकस करतोय की जास्तीत जास्त आपल्याला लवकरात लवकर बोलता आलं पाहिजे. त्यासाठी आपण स्पीकिंग वरती जास्त प्रॅक्टिस करतो. ऍक्च्युली फंडा असा असतो ना की तुम्हाला लिहायचं म्हणजे पहा मी तुम्हाला लिहायला देत असते. सो लिहायचं तेवढंच जोपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर नाही होत. कॉन्सेप्ट पक्का पक्का नाही होत. एकदा की कॉन्सेप्ट पक्का झाला ना मग लिहायचं सोडून द्यायचं, मग फक्त बोलायच्या मागे लागायचं. जसं आपण एबल टू वरती तुम्ही भरपूर लिहिलेलं आहे. सो बरंच तुम्ही लिहिलेलं आहे. मग तेच जर का तुम्ही जेवढं लिहिलंय ते तुम्हाला असं वाटतं की यस मला आता लिहिता येते, मला हे कॉन्सेप्ट क्लिअर झालंय, तर मग लिहायचं नाही. देन स्टार्ट स्पीकिंग. दॅट नाव इट्स टाइम टू स्पीक. ठीक आहे. सो वन्स अगेन आज सुद्धा आपण एबल टू बद्दल बोलूया, कारण प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर तीनही टेन्स मध्ये आपण एबल टू पाहत आहोत. मग तीनही टेन्स मध्ये एबल टू चे आपण नॉर्मल सेंटेन्सेस पाहतोय, परत त्यांचे प्रश्न पण पाहतोय, परत आपण निगेशन्स पण पाहतोय आणि परत एकदा आपण निगेटिव्हचे क्वेश्चन सुद्धा पाहतोय. सो मेनी थिंग्स वी आर ऍक्च्युअली लर्निंग ऍट द सेम टाइम. सो आय थिंक की ह्याला प्रॅक्टिसची गरज आहे. कारण की जर मी तुम्हाला अचानक एखादं वाक्य विचारलं की तो एकटा जाण्यास समर्थ नसेल का, करू शकता तुम्ही हे वाक्य? तो एकटा जाण्यास समर्थ नसेल का? प्लीज थिंक आणि सांगून दाखवा मला इंग्रजीमध्ये हे वाक्य कसं होईल. तो एकटा जाण्यास समर्थ नसेल का? हाऊ कॅन वी मेक इट इन इंग्लिश? म्हणजे तो एकटा जाऊ शकत नसेल का असं. तो एकटा जाण्यास समर्थ नसेल का? दिस इज द सेंटेन्स अँड आय वॉन्ट यू टू मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश विद इन व्हेरी लेस टाइम. तो एकटा जाण्यास समर्थ नसेल का? तो एकटा जाण्यास समर्थ नसेल का? 99% answers are wrong. What is the sentence? तो एकटा जाण्यास समर्थ नसेल का? थिंक अबाउट इट, देन आन्सर. कुठं घाई आहे, कुठं जायचंय? हा. सो लक्षात आलं ना काय होतंय? ह्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते. तुम्ही एक्सपिरियन्स केलं लाईव्ह, तुम्ही तुमचंच एक्सपिरियन्स केला. आता तुमच्यासोबत काय झालं? काय झालं? आता नका सांगू. आता तुमचा टाइम अप झाला. एवढ्या वेळात तुम्ही विचार करून उत्तर देणार. पण जे सुरुवातीचं जे टाइम होतं, मी तुम्हाला सेंटेन्स विचारल्याचा 1 मिनिटचा जो टाइम होता, त्या आधी तुम्ही आन्सर द्यायला पाहिजे. बट वी कुडंट. व्हाय वी कुडंट? का नाही आपण करू शकलो आन्सर? व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? व्हाय कुडंट वी? येस. का उत्तर नाही करू शकलो? व्हाय कुडंट वी आन्सर? आपण शिकलो नाही का ते कन्सेप्ट? शिकलोय डेफिनेटली, तसं वाक्य पाहिलंय, पण ते लवकर सुचलंच नाही. हे वाक्य विल बीच आहे, इथे आपल्याला विल बी वापरायचंय. हे लवकर सुधारलंच नाही. त्याच्यामध्ये आपल्याला अरे नसेल का आलंय, म्हणजे एबलला अनेबल करायचं हे लक्षातच नाही आलं. अरे हा प्रश्न आहे, मग आपल्याला हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायला लागेल, हे विचार करायचा वेळच नाही मिळाला. तेवढ्या वेळात डोकं एकदम भट करायला सुरू झालं आहे ना. मग घ्यायला लागलं डोक्यामध्ये, सगळं ब्लँक झालं. परत सगळं मिक्स वेज झालं. मग काय उचलायचं? इज सगळ्यात जास्त ओळखीचं आहे, मग इज यूज करून टाकलं. मग इज ही एबल टू करून टाकलं लवकर लवकर. ही इज एबल टू करून टाकलं लवकर लवकर. ते जास्त ओळखीचं आहे ना, जास्त जवळचं आहे, जास्तीत जास्त ते वापरलेलं आहे ना.
गेटिंग? लक्षात आलं तुम्हाला काय झालं आता तुमच्यासोबत? हे का झालं हे तुम्हाला समजलं? हे तुम्हाला येत नाही असं नाही. इट्स नॉट लाईक दॅट की यू डोंट नो द आन्सर. द फॅक्ट इज दॅट देर इज अ लॅक ऑफ प्रॅक्टिस. हे का नाही जमलं? कारण की लॅक ऑफ प्रॅक्टिस याला बोलतात. हे जेव्हा जमेल ना, जेव्हा तुमची प्रॅक्टिस छान होईल ना, तेव्हा तुम्ही हे विदिन फ्यू सेकंड्स आन्सर करू शकाल. गेटिंग इट प्रॉपरली? इट नीड्स प्रॅक्टिस. म्हणून प्रॅक्टिसची गरज असते. का प्रॅक्टिस करायची असते? ह्यासाठी प्रॅक्टिस करायची असते. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार ना, आता जे जे कन्फ्युजन झालं ते काहीच नाही होणार. जेव्हा तुमची स्ट्रॉंग प्रॅक्टिस असेल त्यावेळेस तुमचं ब्रेन एकदम प्रॉपर विचार करायला सुरू करेल की तो पहा वाक्य काय होतं. व्हॉट वॉज द सेंटेन्स? तो एकटा जाण्यास समर्थ. एक मिनिट. तो एकटा जाण्यास समर्थ नसेल का? ठीक आहे, दिस इज द सेंटेन्स. आता व्यवस्थित विचार करा बरं या सेंटेन्स आणि करा उत्तर. येस. आर यू डन? तो एकटा जाण्यास समर्थ नसेल का? दॅट वॉज द सेंटेन्स आय हॅड आस्क्ड यू. मग आता पहा, असं जेव्हा सेंटेन्स एकदा तुमच्या समोर येतं, वेन सच अ सेंटेन्स कम्स इन फ्रंट ऑफ यू, मग त्यावेळेस काय करायचं? लक्षात घ्या, जेव्हा असं सेंटेन्स येतं ना, सगळ्यात आधी वाक्याचा टेन्स ओळखायचा. सगळ्यात आधी शोधायचं टेन्स. मग हे जे इज घेता ना येऊन जाऊन, ते नाही घेणार तुम्ही. काय करायचं? सगळ्यात आधी रिकग्नाइज द टेन्स. व्हॉट इज द टेन्स? कुठला टेन्स आहे हा? कसं ओळखायचं? कोणता टेन्स आहे हा? हाऊ कॅन वी रिकग्नाइज? हाऊ कॅन वी आयडेंटिफाय की हा टेन्स कुठला आहे? कसं ओळखायचं? कुठून समजणार? कसं पाहणार? सी डिअर पीपल, इथे शेवटी येत असतं. ते तुम्हाला कधी समजणार? वाक्याच्या शेवटी समजतं की वाक्याचा टेन्स कुठला आहे. इथे वाक्यात शेवटी आलंय नसेल का, तर हे जे नसेल का आहे ना, हे नसेल काचं अपोजिट करा. असेल, ह्याचं अपोजिट करायचं. निगेटिव्ह आले ना, म्हणून ते आपल्या आपल्या फॉर्म मध्ये करून घ्यायचं. असेल एंडिंगला येतं, नसेलचं उलट काय? असेल. मग जेव्हा वाक्याच्या एंडिंगला येतं ना असेल, तेव्हा तो टेन्स असतो फ्युचर. ठीक आहे. सगळ्यात आधी काय ओळखायचं? वाक्याचा टेन्स. द व्हेरी फर्स्ट थिंग आपण काय ओळखलं? वाक्याचा टेन्स ओळखला. टेन्स ओळखला. बरं, त्याच्यानंतर काय करायचं? वाक्यातलं पॅटर्न ओळखायचं. टेन्स ओळखलं, समर्थ असेल, ओके, म्हणजे हा फ्युचर टेन्स आहे. असेल वरून समजलं की दिस इज द फ्युचर टेन्स. मग परत पाहिलं, समर्थ नसेल का? अरे, तर हे फ्युचर एबल टू मधलंय. समर्थ असणे म्हणजे एबल. मग तुम्हाला फॉर्म्युला लक्षात घ्यायला लागेल की सब्जेक्ट प्लस विल बी प्लस एबल टू प्लस व्हीवर प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. मग सगळ्यात सेकंड नंबरला काय ओळखायचं? फॉर्म्युला ओळखायचा की व्हॉट इज द पॅटर्न.
काय पॅटर्न आहे. मग थर्ड नंबरला पाहायचं, काय पाहायचं, क्वेश्चन आहे का की सेंटेन्स आहे का. थर्ड नंबरला पाहिलं की अरे हे तर काय आहे, क्वेश्चन आहे, दिस इज द क्वेश्चन. हा नुसता क्वेश्चनच नाहीये, तर हे काय आहे, निगेटिव्ह क्वेश्चन आहे, नुसता प्रश्न नाहीये. असेल का, निगेटिव्ह सेंटेन्सचा हा प्रश्न आहे. निगेटिव्ह नसेल का, आणि नसेल आणि मग त्याचा हा प्रश्न आहे. हे तिन्ही गोष्टी ओळखायच्या. मग काय झालं, आता फ्युचर टेन्स आहे हे ओळखलं, त्यामुळे आपल्याला वाक्याचा पॅटर्न समजला. पॅटर्न काय आहे, विल बी प्लस एबल टू. बरोबर आहे का, बरोबर आहे. हा पॅटर्न समजला. पॅटर्न समजला त्याच्यानंतर पाहिलं आपण, काय पाहिलं की अरे हा तर प्रश्न आहे. प्रश्न आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागणार, वाक्यात जे विल आहे ते सुरुवातीलाच घ्यायला लागणार आहे. मग त्याच्यानंतर समजलं की अरे हे सेंटेन्स निगेटिव्ह सुद्धा आहे. निगेटिव्ह आहे, मग एबल टू घेऊन कसं चालेल, एबलला तर नॉट लावायला लागेल. मग विल आधी घेतलं, ही सब्जेक्ट घेतलं, बी घेतलं, विल ही बी. पण वाक्य निगेटिव्ह आहे, मग एबल घ्यायचं की अनेबल घ्यायचं, ऑब्विसली अनेबल घ्यायला लागेल. मग असं झालं, विल ही बी अनएबल, विल ही बी अनएबल. मग पुढे काय, टू कशासाठी, एकटा जाण्यासाठी. एकटा जाणे म्हणजे गो अलोन, जसं एकट्याने प्रवास करणे म्हणजे ट्रॅव्हल अलोन. एकटा येणे म्हणजे कम अलोन, एकटं जाणे म्हणजे गो अलोन. आणि मग दिस इज द क्वेश्चन. सो आपल्याला काय करायला लागणार, क्वेश्चन मार्क द्यायचं. आणि अशा पद्धतीने तुम्ही एक वाक्य बनवू शकता. आता तुम्ही ह्या वाक्याच्या साईजवर नका जाऊ, असं नका विचार करू मॅम किती मोठं सेंटेन्स आहे कसं येईल, काहीच नाहीये. देयर इज नथिंग. उलट जे मोठे सेंटेन्स असतात ते सगळ्यात सोपे असतात. जे शॉर्ट फ्रेजेस असतात ना, तिथे डोकं बंद पडतं खूप वेळेस. इट्स अ लॉंग सेंटेन्स. So you won't make any mistake here. Getting properly. Will he be येत असतं. हे जे will be आहे ना, will be he असं नाही करायचं. Will आणि be च्या मध्ये सब्जेक्टला टाकायचं. कारण क्वेश्चन असेल तर आपण हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतो. हेल्पिंग वर्ब ह्याच्या will be मध्ये हेल्पिंग वर्ब फक्त will आहे. बी तर आपलं मेन वर्ब आहे ना, टू बी म्हणजे असणे. इट्स ओके, हे ग्रामरच्या गोष्टी आहेत. वर्ब, ऍडवर्ब, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, हे सगळं ग्रामरच्या गोष्टी आहेत. तुम्ही तेवढं नका जाऊ, ग्रामर मध्ये जेवढं समजत असेल तेवढं जावा, पण खूपच डोक्याच्या वरून जात ग्रामरकडे पाहिजे, पण तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही फक्त विल आणि बीच्या मध्ये सब्जेक्ट टाकायचं, झालं, संपला विषय. एवढंच. असंच विचारू अजून एक सेंटेन्स करून दाखवताल मला इंग्लिश मध्ये. मला म्हणायचंय, ते सर्वजण खो खो खेळण्यास समर्थ नव्हते. ते सर्वजण खो खो खेळण्यास समर्थ नव्हते. चला करा बरं वाक्य इंग्रजीमध्ये. चला ओळखा. सगळ्यात आधी काय ओळखणार तुम्ही, व्हॉट यू हॅव रिकग्नाइज. ज्यात समजत नाहीये लॉंग, डोंट वरी, मी समजून सांगणार आहे, काही काळजी करू नका. ते सर्वजण खो खो खेळण्यास समर्थ नव्हते. गुड, व्हेरी गुड. सिक्वेन्स फॉलो करा, तुम्ही घाई करू नका. सगळ्यांचं ज्याचं त्याचं स्पीडने सगळेजण आन्सर करतात, तुम्ही वेळ घ्या, मी थांबलीये. आय एम नॉट गोइंग एनीवेअर. Yes, please do this. Yes, come on, think properly and then make the
येस, जमलं का? व्यवस्थित विचार केला का? कसं होईल बरं? ते सर्वजण खो खो खेळण्यास समर्थ नव्हते. ते सर्वजण, आता सगळ्यात आधी काय ओळखलं तुम्ही वाक्याचा? टेन्स ओळखायचा वाक्याचा सगळ्यात आधी. कसं ओळखायचं वाक्याचा टेन्स? एंडिंगला काय आलं? नव्हते आलं. आता नव्हते आलं ना, मग त्याच्या अपोजिट करायचं, असं टेन्स ओळखायचा असतो. कसं ओळखायचा? नव्हतं आलं, नव्हत्याचे उलट करा. काय? होता. सिम्पल. वाक्याच्या एंडिंगला जर का आहे आलं ना, इफ देर इज आहे ऍट द एंड, वाक्याच्या एंडिंगला आहे आलं तर प्रेझेंट टेन्स, वाक्याच्या एंडिंगला होता आलं तर पास्ट टेन्स, आणि वाक्याच्या एंडिंगला जर का असेल आलं तर फ्युचर टेन्स. वाक्याच्या एंडिंगला होता, नव्हता, नव्हतं उलट झालं, होतं, म्हणजे हा टेन्स कुठला? पास्ट. कुठला टेन्स? पास्ट टेन्स. ओके. मग पास्ट टेन्सचा काय फॉर्म्युला? मी तो ओळखायचा फॉर्म्युला. नेक्स्ट वन काय फॉर्म्युला आहे? वॉज, वर, एबल टू, है ना? पण कसं आहे? निगेशन आहे, म्हणजे काय करायला लागेल? अनेबल करायला लागेल. अजून काय आहे? प्रश्न आहे? प्रश्न नाही आहे, हा सेंटेन्सच आहे. मग काय? ते म्हणजे काय? दे सोबत वॉज की वर? ऑब्विसली दे सोबत घ्यायचं वर. दे वर एबल टू ऍज इट इज. दे सॉरी, निगेटिव्ह आहे ना, समर्थ नव्हते. मग एबलच्या ऐवजी काय घ्यायचं? अनेबल. अनेबल का? नव्हते आलं. होते आलं असतं तर एबल घेतलं असतं, नव्हते आलं म्हणून अनेबल घेतोय. दे वर अनेबल. कशासाठी? टू खो खो खेळण्यास. टू प्ले खो खो. दे वर अनेबल टू प्ले खो खो. कसं आहे मग? समजतंय? अंडरस्टँडिंग प्रॉपरली? कोणाला काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? असं तुम्ही एक 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 वाक्य अशी प्रॅक्टिस करायची, अशा पद्धतीने एक एक वाक्य बनवायचं. यू आर डन. आलं लक्षात? येस, दिस इज हाऊ यू कॅन मेक सेंटेन्सेस. बरं, चला आता आपण ओव्हरऑल सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करू. तर तुम्हाला हे लक्षात येत आहे का? हे ना लवकरात लवकर त्याच मोमेंटला सेकंड सेंटेन्स समोर आलं की त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या सेकंडला ते जर का आपल्याला बनवायचंय, तर त्याच्यासाठी आपल्याला हे जे नॉर्मल सेंटेन्स आहे त्याची इनफ प्रॅक्टिस असणं इम्पॉर्टंट आहे. ती प्रॅक्टिस तुम्ही जेवढी कराल त्यावर डिपेंड असेल की हे असे रॅन्डम सेंटेन्सेस तुम्हाला किती येतील. सो प्लीज डोंट फॉरगेट टू प्रॅक्टिस. आता इथे सेंटेन्सेस देते. ऑल नाही घ्यायचं, ते सर्वजणलाच दे बोलतात ना, ते सर्वजण म्हणजेच दे. सो तुम्हाला दे ऑल घेण्याची गरज नाहीये, कारण दे म्हणजेच ऑलरेडी ते सर्वजण, नाही का? येस, सो यू कॅन मेक इट दिस. चला आता आपण काही सेंटेन्सेस घेऊया. इंग्लिश. गाडी गाण्यास समर्थ आहे. चला करा पटापट. प्रॅक्टिस करा व्यवस्थित, सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची. ती गाणी गाण्यास समर्थ आहे. अगेन नेक्स्ट वन. ती गाणी गाण्यास समर्थ होती. ती गाणी गाण्यास समर्थ होती. नेक्स्ट वन. ती गाणी गाण्यास ती गाणी गाण्यास समर्थ असेल. येस, चला करा बरं. ती गाणी गाण्यास समर्थ आहे. ती गाणी गाण्यास समर्थ होती. ती गाणी गाण्यास समर्थ असेल. प्लीज नेक्स्ट. ती गाणी गाण्यास समर्थ आहे. ती गाणी गाण्यास समर्थ होती. ती गाणी गाण्यास समर्थ असेल.
येस, आर यू डन? जमलं, एकदम सिम्पल आहे. इट इज मच सिम्पल. ती गाणी गाण्यास समर्थ आहे. शी इज एबल टू. शी इज एबल टू. गाणी गाणे म्हणजे काय? सिंग सॉंग्स. शी इज एबल टू सिंग सॉंग्स. पुढे ती गाणी गाण्यास समर्थ होती. काय करणार आहे? शी वॉज एबल टू. शी वॉज एबल टू सिंग सॉंग्स. She was able to sing songs. ती गाणी गाण्यास समर्थ असेल. She will be able to, she will be able to sing songs. She will be able to sing songs. ओके, बरं चला अजून एक सेंटेन्स. हा, आम्ही आम्ही सराव करण्यास आम्ही सराव करण्यास समर्थ आहोत. आम्ही सराव करण्यास समर्थ आहोत. तर इंग्रजीमध्ये नेक्स्ट वन, आम्ही सराव करण्यास आम्ही सराव करण्यास समर्थ होतो. नेक्स्ट वन, आम्ही सराव करण्यास समर्थ असू. हे का, आम्ही सराव करण्यास समर्थ असू. What is meant by सराव करणे? सिम्पली इट इज कॉल्ड एज सराव करणे. ह्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? प्रॅक्टिस. येस, करा आता प्लीज गेट दिस. येस, एकदम इझी आहे. आम्ही सराव करण्यास समर्थ आहोत. आम्ही म्हणजेच काय? वी सोबत घ्यायचं, आर पुढे घ्यायचं, एबल टू. वी आर एबल टू. सराव करणे म्हणजेच काय म्हणतो आपण? प्रॅक्टिस. सेंटेन्स इज रेडी. आम्ही सराव करण्यास समर्थ आहोत. इट ऍक्च्युअली बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? वी आर एबल टू प्रॅक्टिस. आम्ही सराव करण्यास समर्थ आहोत. वी आर एबल टू प्रॅक्टिस. बरं, पुढे आम्ही सराव करण्यास समर्थ होतो. पुढे घ्यायचं वी वर एबल टू प्रॅक्टिस. ठीक आहे, वी वर एबल टू प्रॅक्टिस. आणि आम्ही सराव करण्यास समर्थ असू. इंग्लिश मध्ये कसं होणार? वी विल बी एबल टू प्रॅक्टिस. वी विल बी एबल टू प्रॅक्टिस. बरोबर, डन. येस, बर, आता काय करायचं आपल्याला? हे झाले नॉर्मल सेंटेन्सेस. पहा, याच्यामध्ये नॉर्मल सेंटेन्सेस सुरुवात वाक्याच्या सब्जेक्ट पासूनच झाली आणि त्याच्या पुढे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. आहे, होता, असेल. एंडिंगला आहे आलं प्रेझेंट टेन्स, एंडिंगला होता आलं पास्ट टेन्स, एंडिंगला असेल आलं इट इज अ फ्युचर टेन्स. एंडिंगला आहे आलं आपण एबी जर वापरतो. एंडिंगला होता आलं आपण वॉज वर वापरतो. एंडिंगला असेल आलं आपण विल बी वापरतो. क्लिअर, डन. आता काय करायचं आपल्याला? या सगळ्यांचे क्वेश्चन्स करायचे. पहा, ती गाणी गाण्यास समर्थ आहे का?
आता काय झालं, ह्या वाक्याचा फक्त प्रश्न झाला है ना. एंडिंगला आहे तर ऍज इट इज आहे, त्याचा पुढे प्रश्न झाला म्हणजे शेवटी काय आलं, का असं आलं. सो ठीक आहे, आता एंडिंगला क्वेश्चन आला. मग काय करायचं, जेव्हा प्रश्न येतो, जेव्हा आपल्याला क्वेश्चन इंग्रजीमध्ये बनवायचं, लक्ष देत आहे का, जेव्हा आपल्याला प्रश्न बनवायचंय त्यावेळेस वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करायची. झालं, इज आधी घ्यायचं, शी नंतर. झालं कसं, इज शी एबल टू सिंग सॉंग्स, ती गाणी गाण्यास समर्थ आहे का. इज शी एबल टू सिंग सॉंग्स, इज शी एबल टू सिंग सॉंग्स. त्याच्यानंतर पुढे, ती गाणी गाण्यास समर्थ होती का, ती गाणी गाण्यास समर्थ होती का. मग काय करायचं, वॉज आधी घ्यायचं, शी नंतर. तसं होणार, वॉज शी एबल टू सिंग सॉंग्स, वॉज शी एबल टू सिंग सॉंग्स. दिस इज हाऊ वी कॅन मेक वॉज शी एबल टू सिंग सॉंग्स. नेक्स्ट वन, ती गाणी गाण्यास समर्थ असेल का. ठीक आहे, असं, ती गाणी गाण्यास समर्थ असेल का. तर काय करायचं, विल आधी घ्यायचं, शी नंतर. मग काय होईल, विल शी बी, विल शी बी एबल टू सिंग सॉंग्स, विल शी बी एबल टू सिंग सॉंग्स. क्लिअर, दिस इज हाऊ वी कॅन मेक. आता ह्याचे पण क्वेश्चन्स करू. आम्ही सराव करण्यास समर्थ आहोत का, प्रश्न. मग आर आधी घ्यायचं, वी नंतर घ्यायचं, फक्त इंटरचेंजेस केले. आर वी एबल टू प्रॅक्टिस, आम्ही सराव करण्यास समर्थ आहोत का. आर वी एबल टू प्रॅक्टिस. नेक्स्ट वन, आम्ही सराव करण्यास समर्थ होतो का. तर काय होणार, वर आधी वी नंतर. वर वी एबल टू प्रॅक्टिस, वर वी एबल टू प्रॅक्टिस. पुढे, आम्ही सराव करण्यास समर्थ असू का. तर काय करणार, विल आधी वी नंतर घ्यायचं. विल वी बी एबल टू प्रॅक्टिस, विल वी बी एबल टू प्रॅक्टिस. झाले प्रश्न, पहा. व्हॉट इज डिफिकल्ट हिअर, काय अवघड होतं ह्याच्यामध्ये मला सांगा तुम्ही. फक्त काय रॅन्डम कधी पण कोणतं पण येणार तर ते समजलं पाहिजे आपल्याला. मग ते समजण्यासाठी तुमचा प्रत्येक सेंटेन्स तेवढा ओळखीचा पाहिजे. म्हणजे प्रत्येक पॅटर्न म्हणूया आपण सेंटेन्स ऐवजी पॅटर्न, तुमची त्यावरती थोडी प्रॅक्टिस. आता पहा, कसं मी आनंदी आहे, तुम्ही कसं झटपट म्हणणार आय एम हॅपी. तुम्हाला मी विचारलं हाऊ आर यू, तुम्ही कसं लवकर क्विकली आन्सर करणार आय एम फाईन. का, कारण तुम्ही ते तेवढं ऐकलं, तेवढं बोललेत, त्यामुळे हे पण तेवढं बोलायला लागेल. मग हे पण तुम्हाला ऑन द स्पॉट तेव्हा ते सुचणार. ठीक आहे, आता हे झाले प्रश्न. दीज आर द क्वेश्चन्स. आता व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, आता पुढे आपण काय करणार, पुढची स्टेप आपली काय असायला पाहिजे. नेक्स्ट स्टेप मध्ये कोणतं सेंटेन्स घेणार आहे आपण आता. क्वेश्चन तर हे झालं, क्वेश्चन झाले, ह्याला इंटेरोगेटिव्ह सेंटेन्सेस बोलतात ग्रामरच्या भाषेमध्ये. इट इज कॉल्ड एज इंटेरोगेटिव्ह सेंटेन्सेस. व्हेरी गुड, क्वेश्चन झाले. आता आपल्याला करायचं निगेटिव्ह करायचं. तर निगेटिव्ह मध्ये काय होतं, आहेला नाही लावलं, आहेला नो लावलं म्हणजे निगेशन लावलं नाही होतं, होताला निगेशन लावलं नव्हतं होतं, असेलला निगेशन लावलं नसेल होतं. सो जसं ते निगेटिव्ह आलं, तुम्हाला निगेटिव्हचं पॉझिटिव्ह पण करता आलं पाहिजे, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह पण करता आलं पाहिजे. नाहीतर इथं नसेल आलं तर आपण कन्फ्युज होतो, अरे हे कोणता टेन्स आहे. इथं नव्हतं आलं तर आपण कन्फ्युज होणार, हे कोणता टेन्स आहे. सो त्यासाठी आहे आलं निगेटिव्ह नाही, म्हणजे वाक्य जर का नाही आलं तर समजायचं प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह आहे. एंडिंगला जर का नव्हतं आलं तर समजायचं पास्ट टेन्सचं निगेटिव्ह आहे. एंडिंगला जर का नसेल आलं तर समजायचं फ्युचर टेन्सचं निगेटिव्ह आहे. ठीक आहे, पहा. आता ती गाणी गाण्यास समर्थ नाही, एवढंच म्हणणं आहे. ती गाणी गाण्यास समर्थ नाही, याचं पॉझिटिव्ह काय आहे, ती गाणी गाण्यास समर्थ आहे. शी इज एबल टू सिंग सॉंग्स, ती गाणी गाण्यास समर्थ नाही. मग काय करणार, तर येस, आता तर हे प्रश्न नाही आहे, आपल्याला सुरुवात तर सब्जेक्टच करायला लागणार ना. शी इज अनएबल, शी इज
unable to sing songs. ती गाणे गाण्यास समर्थ नाही. She is unable to sing songs. नेक्स्ट वन, ती गाणी गाण्यास समर्थ. आता बोलतीये ना, त्याचं निगेशन होईल. काय होईल बरं? नव्हती. ती गाणी गाण्यास समर्थ नव्हती. हाऊ कॅन बी मेक? ती गाणी गाण्यास समर्थ नव्हती. तर पण सगळे नव्हतीचं उलट होती. पास्ट टेन्स आहे. वॉज वर वापरायचं, त्याला निगेशन ऍडॉप्ट करायचं. मग काय होईल? वाक्यच आहे हे. सुरुवात सब्जेक्टने. मग शी वॉज unable to sing songs. She was unable to sing. समजलं? ती गाणी गाण्यास समर्थ नसेल. ती गाणी गाण्यास समर्थ नसेल. परत एकदा, असेलचं उलट नसेल फ्युचर टेन्स आहे. ती गाणी गाण्यास समर्थ असेल. शी विल बी एबल टू सिंग सॉंग्स. व्हेरी गुड, खूप छान करताय. ती गाणी गाण्यास समर्थ नसेल, मग काय होईल? शी विल बी unable to sing songs. She will be unable to sing songs. Get it properly? पुढे. आता पहा. आम्ही सराव करण्यास समर्थ नाहीत. आम्ही म्हणजे आम्ही सराव नाही करू शकत. सिंपल. समर्थ नाहीत. इथे येणार काय? समर्थ नव्हतो. आणि इथे येणार समर्थ नसू. हे पाहता असं पण येतं. समर्थ नसू. नसू आलं तरी पण काय येते? इट इज द टेन्स फ्युचर. हे सुद्धा कोणतं टेन्स आहे? हा पण फ्युचर टेन्सच आहे. समर्थ नसू. येस. सो आता काय करणार? परत एकदा सगळीकडे समर्थ नाही. वी आर अनएबल टू प्रॅक्टिस. निगेशन रिमूव्ह करायचं. वी आर अनएबल टू प्रॅक्टिस. आम्ही सराव करण्यास समर्थ नव्हतो. तर काय? वी वर unable to practice. We were unable to practice. आणि आम्ही सराव करण्यास समर्थ नसू. We will be unable to practice. How it becomes? We will be unable to practice. आम्ही सराव करण्यास समर्थ नसू. We will be unable to practice. येतं लक्षात? This is how. हे काय झालं आपलं? Negations झाले. These are the negative sentences. ओके, क्लिअर? डन. आता काय करायचं? ती गाणी गाण्यास समर्थ नाही का? ह्याचा आता आपल्याला करायचा प्रश्न. ती गाणी गाण्यास समर्थ नव्हती का? आणि ती गाणी गाण्यास समर्थ नसेल का? वी नीड टू मेक द क्वेश्चन. आम्ही सराव करण्यास समर्थ नाहीत का? आम्ही सराव करण्यास समर्थ नव्हतो का? आणि आम्ही सराव करण्यास समर्थ नसतो का? सच क्वेश्चन्स. आपल्याला काय करायचं आता? असे प्रश्न करायचे. बरोबर?
हा, आता निगेटिव्ह आहे पण त्याचा पण प्रश्न आहे. सो प्रश्न आहे सिम्पल सोबर गणित. प्रश्न असेल तर माझा हात पा लोक. आय एम जस्ट क्लिनिंग शॉर्टकट डुईंग. सो जर का निगेटिव्ह असेल ना, इफ द सेंटेन्स इज निगेटिव्ह अँड देर इज अ क्वेश्चन, तर मग काय करायचं, देन व्हॉट यू हॅव टू डू, ते जे हेल्पिंग व्हर्ब आहे ते सुरुवातीला घ्यायचं आणि जे एबल आहे त्याला नॉट लावायचं. मग कसं होईल, इज आधी इज शी अनेबल तर राहणारच. इज शी अनेबल टू सिंग सॉंग्स बोलायचं हे. ती गाणी गाण्यास समर्थ नव्हती का? वॉज शी अनेबल टू सिंग सॉंग्स? वॉज शी अनेबल टू सिंग सॉंग्स? ती गाणी गाण्यास समर्थ नसेल का? तर विल आधी शी नंतर विल शी बी अनेबल टू सिंग सॉंग्स? विल शी बी अनएबल टू सिंग सॉंग्स? ती गाणी गाण्यास समर्थ नसेल का? क्लिअर आलं लक्षात सगळ्यांना? दिस इज अ वीकेंड मेड. परत एकदा खाली, आम्ही सराव करण्यास समर्थ नाहीत का? आर वी, हे विचारत तुम्ही ह्याचे वाक्य. आर वी अनेबल टू प्रॅक्टिस? क्वेश्चन मार्क इज मस्ट. आम्ही सराव करण्यास समर्थ नव्हतो का? वर आधी वी नंतर वर वी अनएबल टू प्रॅक्टिस? आम्ही सराव करण्यास समर्थ नसू का? विल आधी बी नंतर will we be unable to practice? Will we be unable to practice? This is अशा प्रकारे we can make sentences. फोटो काढते याचा सुद्धा. That's why I capture photo. The same. Yes, got it proper? लक्षात आलं सगळ्यांना? चल, आता मी सेंटेन्सेस विचारणार, तुम्ही पटापट मला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करून सांगणार. ओके डन. थोडं रॅन्डम विचारू की सिक्वेंटली विचारू? व्हॉट शुड आय डू? रॅन्डम विचारू? ओके ठीक आहे, चला करा. आजोबा पाणी भरण्यास समर्थ आहेत. थिंक प्रॉपरली, मेक द आन्सर इन चॅट बॉक्स. आजोबा पाणी भरण्यास समर्थ आहेत. सेंटेन्स करून टाका डायरेक्टली. आजोबा पाणी भरण्यास समर्थ आहेत. आजोबा पाणी भरण्यास समर्थ आहेत. ग्रँडफादर इज एबल टू फिल वॉटर. बरोबर आहे. मला म्हणायचंय आजोबा पाणी भरण्यास समर्थ आहेत का? आजोबा पाणी भरण्यास समर्थ आहेत का? करा इंग्लिश मध्ये. आजोबा पाणी भरण्यास समर्थ आहेत का? आजोबा पाणी भरण्यास समर्थ आहेत का? इज ग्रँडफादर एबल टू फिल वॉटर? पाणी भरणे म्हणजे फिल वॉटर. इज ग्रँडफादर एबल टू फिल वॉटर? ओके. आजोबा पाणी भरण्यास समर्थ नाहीत. करा इंग्रजीमध्ये. आजोबा पाणी भरण्यास समर्थ नाहीत. आजोबा पाणी भरण्यास समर्थ नाहीत. व्हेरी गुड. ग्रँडफादर इज अनएबल टू फिल वॉटर. ग्रँडफादर इज अनएबल टू फिल वॉटर. बरोबर आहे. आजोबा पाणी भरण्यास समर्थ नाहीत का? आजोबा पाणी भरण्यास समर्थ नाहीत का? करा इंग्रजीमध्ये. आजोबा पाणी भरण्यास समर्थ नाहीत का? व्हेरी गुड.
छान. कंटाळा नका करू, टायपिंग करा. खूप महत्वाचं आहे. इज ग्रँडफादर अनएबल टू फील वॉटर? इज ग्रँडफादर अनएबल टू फील वॉटर? गुड, व्हेरी गुड. बरं, नेक्स्ट मला म्हणायचंय, आय वॉन्ट टू से दॅट आजी मोबाईल चालवण्यास समर्थ होती. 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 काय म्हणायचं मोबाईल चालवण्याला इंग्लिश मध्ये? मोबाईल चालवणे, तुम्ही ऑपरेट मोबाईल म्हणू शकता, रन द मोबाईल म्हणू शकता, यूज मोबाईल म्हणू शकता. करेक्ट. हँडल मोबाईल पण म्हणू शकता. सो ग्रँडमदर वॉज एबल टू ऑपरेट मोबाईल. चालेल. बरं, आजी मोबाईल चालवण्यास समर्थ होती का? आजी मोबाईल चालवण्यास समर्थ होती का? आजी मोबाईल चालवण्यास समर्थ होती का? येस, दिस इज द क्वेश्चन. सो काय करणार तुम्ही? हेल्पिंग वर्ब आधी घेणार. वॉज ग्रँडमदर एबल टू ऑपरेट मोबाईल? वॉज ग्रँडमदर एबल टू ऑपरेट मोबाईल? करेक्ट. आजी मोबाईल चालवण्यास समर्थ नव्हती. आजी मोबाईल चालवण्यास समर्थ नव्हती. Very good. Correct. Grandmother was unable to operate mobile. Grandmother was unable to operate mobile. Next one. आजी मोबाईल चालवण्यास समर्थ नव्हती का? आजी मोबाईल चालवण्यास समर्थ नव्हती का? Please practice. It is very important. Was grandmother unable to operate mobile? Correct. Was grandmother unable to operate mobile? आजी मोबाईल चालवण्यास समर्थ नव्हती का? ओके, डन. नेक्स्ट वन. अजून एक. आय वॉन्ट आस्क. आई नंबर सेव्ह करण्यास समर्थ होती असेल. आई नंबर सेव्ह करण्यास समर्थ असेल. म्हणजे आईला नंबर सेव्ह करायला जमू शकेल, जमत असेल, असे सेन्स येतात. आई नंबर सेव्ह करण्यास समर्थ असेल. व्हेरी गुड. मदर विल बी एबल टू सेव्ह नंबर. मदर विल बी एबल टू सेव्ह नंबर. ओके. आई नंबर सेव्ह करण्यास समर्थ असेल का? आई नंबर सेव्ह करण्यास समर्थ असेल का? कारण इंग्रजीमध्ये विल बी चालू आहे आपलं. हे पाहि विल बी चालू आहे. आई नंबर सेव्ह करण्यास समर्थ असेल का? विल मदर बी एबल टू सेव्ह नंबर? करेक्ट. विल आणि बीच्या मध्ये सब्जेक्ट टाकणार. फक्त विल आधी घ्यायचं. विल मदर बी एबल टू सेव्ह नंबर? व्हेरी गुड. आई नंबर सेव्ह करण्यास समर्थ नसेल. आई नंबर सेव्ह करण्यास समर्थ नसेल. Mother will be unable to save number. Mother will be unable to save number. हे आई नंबर सेव्ह करण्यास समर्थ नसेल का? आई नंबर सेव्ह करण्यास समर्थ नसेल का? आई नंबर सेव्ह करण्यास समर्थ नसेल का? नसेल का? नसेल का? मग काय करायचं? विल मदर बी अनेबल टू. विल मदर बी अनेबल टू सेव्ह नंबर? अशा प्रकारे दिस इज हाऊ यू नीड टू प्रॅक्टिस. अशा प्रकारे अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि दिस इज हाऊ यू कॅन प्रॅक्टिस अँड बिकम सो मास्टर इन दिस कॉन्सेप्ट. एक एक कॉन्सेप्ट वर मास्टरी मिळवायची, मग इंग्रजी कॉन्फिडेंटली बोलता येतं.
अख्खं इंग्लिश तर मला पण नाही येत तेवढं इंग्लिश. खूप मोठं आहे इंग्लिश. देर इज अ व्हेरी बिग ओशन. खूप मोठा महासागर येतो नॉलेजचा. जेवढं पाहिजे तेवढं माहित असलं की होतं. सो एक एक कॉन्सेप्ट वर मास्टरी मिळवा. हा कॉन्सेप्ट ह्याला इतकं क्लिअर करा, इतकं क्लिअर करा, इतकं प्रॅक्टिस करायची, इतकं क्लिअर की ह्याच्यावर कधी आलं तर आपण ते नाही अडकायला पाहिजे. जे माहितच नाही त्याच्याबद्दल विचार करू, पण जे आपण शिकलोय त्यावर आपण कधीच नाही अडकायला पाहिजे. दॅट्स इट. आणि माझा एक्सपिरियन्स आहे, हा जो सिलेबस आहे ना, म्हणजे स्पोकन इंग्लिश कोर्स आहे, एवढ्यावरती पूर्ण इंग्लिश बोलता येतं, कुणच काहीच अडत नाही. नो वेअर यू विल स्टक. सो इट इज इनफ. सो या, फोटो काढलेले आहेत, विल गिव्ह. आणि छान सेंटेन्सेस करा. मस्तपैकी सेंटेन्सेस बनवा. असं वेगळे वेगळे घ्यायचे. आता आपण मागे किती घेतलेले, तर ते घ्यायचं आणि असं 3 फॉर्म्स मध्ये टाकायचं. क्वेश्चन्स करायचं, निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह. We'll stop here only. See you in the next class. Thank you so much till the time. Take care, everybody. Happy learning. Please keep practicing. Bye bye. Have a great time, all of you.